त्या खिडकीत अजूनही या कादंबरीतल्या आजच्या भागात बघणार आपण घंटानाद. सकाळची वेळ होती. डोंगरावर हलकं धुकं उतरलं होतं. पहाटेच्या गार वाऱ्याने झाडांची पानं मंद हलत होती. आकाशात सूर्य नुकताच उगवला होता आणि त्याची कोवळी किरण महादेवाच्या मंदिराच्या कळसावर पडून चमकत होते. गाव हळूहळू जागं होत होतं. कुठेतरी चुली पेटत होत्या, कुठेतरी गुरं बाहेर काढली जात होती आणि त्या सगळ्यांवर मंदिरातील घंटानाद घुमत होता. तोच परिचित आवाज, लहानपणापासून गावाने ऐकलेला, वाड्याने ऐकलेला आणि वैदईने मनापासून जपलेला. सारंग त्या सकाळी मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसला होता. बराच काळ झाला होता त्याला इतक्या शांतपणे इथे बसून. त्याने समोर पाहिलं. मंदिरात लोकांची वर्दळ सुरू होती. वृद्ध स्त्रिया फुलांच्या टोपल्या घेऊन येत होत्या. लहान मुलं पायऱ्यांवर खेळत होती. पुजारी आरतीची तयारी करत होते. जीवन पुन्हा चालू झालं होतं. पण त्या घंटानादात सारंगला अजूनही काही जुने ऐकू येत होते. वैदेहीचे. त्याच्या डोळ्यासमोर अचानक एक जुना दिवस उभा राहिला. पावसाळ्यातली ती सकाळ. वैदेही मंदिरात उभी होती, हात जोडून डोळे मिटलेले. वाऱ्याने तिचे केस हलकेसे उडत होते. आणि मग आरती सुरू होताच ती हलकसं हसली होती. त्या क्षणी मंदिरातील घंटानादही अधिक सुंदर वाटला होता. सारंगच्या ओठांवर नकळत स्मित उमटलं. काही आठवणी मनात इतक्या जिवंत राहतात की त्या वर्तमानातही श्वास घेत असल्यासारखं वाटतात. आरती सुरू झाली. मोठी घंटा जोरात वाजली. तो आवाज डोंगरावरून दूरपर्यंत पसरला. सारंगने डोळे मिटले आणि त्या नादात त्याला पुन्हा सगळं ऐकू येऊ लागलं. यात्रेतील गोंधळ, वाड्यातील हास्य, पावसातील भेट, खिडकीमागचं शांत हसू आणि वैदेहीचा मंद आवाज. घंटांचा आवाज मला खूप आवडतो. तो मन शांत करतो. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात हलकी ओल उतरली. पण आज त्या अश्रूंमध्ये फक्त दुःख नव्हतं, एक शांत स्वीकारही होता. आरती संपल्यानंतर लोक हळूहळू निघून गेले. मंदिर पुन्हा शांत झालं. सारंग मात्र अजूनही तिथेच बसून होता. त्याने दूर वाड्याकडे पाहिलं. सकाळच्या प्रकाशात तो अजूनही शांत उभा दिसत होता. आणि अचानक मंद वाऱ्यासोबत पुन्हा एकदा घंटा हलक्या आवाजात वाजली. सारंग हलकसं हसला आणि त्याला जाणवलं काही आवाज कधीच संपत नाहीत. ते वेळेच्या पलीकडे जाऊन मनात कायम घुमत राहतात, घंटानादासारखे. सूर्य आता पूर्णपणे उगवला होता. डोंगरावरचं धुकं हळूहळू विरत होतं आणि गाव पुन्हा एका नवा दिवसासाठी सज्ज होत होतं. आणि त्या सकाळी महादेवाच्या मंदिरातील तो शांत घंटानाद एका अपूर्ण प्रेमकथेची शेवटची आठवण बनून डोंगरावर अजूनही घुमत राहिला. हा होता आपला आजचा भाग. उद्याच्या भागात बघणार आपण त्या खिडकीत अजूनही. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.